ठीक आहे, पुढचा प्रश्न इंग्लिशमध्ये एकदम सोपा आहे. ओके, डोंट वरी. मी तुला आता एक मराठी वाक्य देणार, ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगायचं. सोपं आहे ना? सोपं आहे. ये इकडे ये. हा, तर वाक्य असं आहे, त्यानं त्याचं काम केलं. काम झालंय. द्या सोडून. आणि कसं झालं तर दादींना सांगा. इथं काम करून टाकलं. नाही, ते मला माहिती की दाजीने सांगितलं काम होईल, पण मी उदाहरण देते. उदाहरण त्याचे काय काम नाही. ओके, एक शांपल. हा एक शांपल. तर वाक्य काय आहे? त्यानं त्याचं काम केलं. त्यानं तुझं काम. अरे काय बोलतोय? ते काय वाक्य त्यानं त्याचं काम केलं. ही हॅज डन हिज वर्क. व्हेरी गुड. आणि पुढे मग तो करतच गेला. डन 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 डन. काय म्हणतात मूर्ख? हे असं ट्रान्सलेट करतात. हे गमत भाई बोलतायत ना. विमान शट अप. ठीक आहे, हे बघ, मला असं वाटतं तुला खूप टेन्शन आहे. टेन्शन नको, सोपे प्रश्न विचारणार आहे. ओके, हा, डोंट वरी. आता पुढचा प्रश्न. हा बाई. येस, पुढचा प्रश्न हो बाई. एकदम सोपा विषय. येस बाई. गणित. गणिताचा प्रश्न ह्या ना विचारा. याचं गणित चांगलं आहे म्हणून म्हणलं बाई. हो, हो बाई. तू काय ते सीट बघायला आलायस? मूर्ख. चल, तू पटकन सांग, 21/7 किती? एवढी म्हणजे 21/7 किती सांग? पाडा बोलू. 21चं बोलू. काय रे? मी मोठंच पाठ करतो, छोटं करतच नाही बाई. अरे वा वा, मस्त. 21चं पाठ. ऐका, रात्रभर जागून पाठ करा. वा, मस्त, व्हेरी गुड. ऐका मुलांनो, 21चा पाढा. 21 एके 21, 21 जुने